बातमी निफाडमधून आहे। निफाड तालुक्यामध्ये थंडीची तीव्रता वाढली असून गोळेगाव, गोंदेगाव, मरळकोई, दहेगाव आणि वाहेगाव या भागांमध्ये कडाक्याची थंडी पसरली आहे। त्यामुळे आता गोई नदीवरील बंधाऱ्यातून पाण्याची वाफ वर जात असल्याचं मोहक दृश्य पाहायला मिळते। सकाळच्या धुक्यासारख्या वाफेनं परिसरात निसर्गरम्य झाला। हे दुर्मिळ दृश्य छायाचित्रकार पंडित मुदगुल यांनी ड्रोनद्वारे कॅमेराबद्ध केलंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र पटावे यांनी। निफाडसह येवला तालुक्यामध्ये थंडीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून आपण बघू शकतो की येवल्यातील अनेक ग्रामीण भागात असो तसेच निफाडच्या अनेक ग्रामीण भागातील नद्यांच्या पृष्ठभागावर धुक्याची चादर पसरली आहे। आपण बघत आहात की निफाड तालुक्यातील गोई नदीवर जो बंधारा आहे या बंधाऱ्याच्या पाण्यावर जी वाफ तयार झाली आहे हे अप्रतिम असं दृश्य आपण बघू शकता की ड्रोनच्या माध्यमातून छायाचित्रकार पंडित मुदगल यांनी टिपले आहेत। आपण बघू शकता की अक्षरशः अप्रतिम असे दृश्य आपण जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बघत आहोत। एकूणच बघितलं तर वाढणारी थंडी व सुंदर निसर्गमय दृश्याने जसा काही हा परिसर गोई नदीवरील परिसर न्हाऊन निघाला आहे। वाढणाऱ्या थंडीचे लक्षणीय प्रमाण या नदीच्या पाण्यावर वाफेमुळे दिसून असून या परिसरात वाढलेला थंडीचा निसर्गरम्य अप्रतिम दृश्य आपण ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहे। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, निफाड। आपण पाहतोय की सध्या राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढू लागलेला आहे। निफाडमधलं हे दृश्य आहे, कशा पद्धतीने थंडीमुळे धुक्याची चादर सर्वत्र पसरली आहे।